महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना या संघटनेच्या माध्यमातून 21 एप्रिल 2026 पासून राज्यात राज्यव्यापी संप पुकारला असून आज संपाचा दुसरा दिवस होता। या संपामध्ये राज्य कामगार विमा योजना रुग्णालय ठाणे सर्व कर्मचारी वर्गाच्या वतीने संपात सहभाग नोंदवलेला आहे। मुंबई जिल्हा संघटना पदाधिकारी अभिजित गायकवाड, तृतीय श्रेणी कर्मचारी संघटना स्थानिक अध्यक्ष सुधीर गुरव, चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना अध्यक्ष विलास साफे, नितीन सूर्यवंशी, नर्सेस फेडरेशन श्रीमती पूजा सांची या सर्वांच्या वतीने संपात दुसरा दिवस यशस्वीरित्या सहभागाने पुढे कायम संप वरिष्ठ संघटनेच्या आदेशानुसार सुरू राहणार आहे। राज्य शासकीय कर्मचारी संघटनेच्या एकजुटीचा कोण बोलतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही, कोण बोलतो देणार नाही, या सरकारचं करायचं काय, या सरकारचं करायचं काय। सदर आजचं आंदोलन महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचारी संघटना या संघटनेच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रभर हे आज संपाचा अजेंडा उभा केलेला आहे। राज्य सरकार गेले अनेक वर्ष आमच्या मागण्या केवळ मौखिकदृष्ट्या मंजूर करत होते, पण त्याचा पाठपुरावा अद्यापर्यंत झालेला नाही। उदाहरणार्थ 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांची जुनी पेन्शन हा संघर्ष आमचा खूप मोठा अजेंडा आहे, कारण 2005च्या अगोदर लागलेल्या कर्मचाऱ्यांना 1980च्या दशकाप्रमाणे जुनी पेन्शन लागू आहे। 2005 नंतर लागलेल्या कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती पेन्शन म्हणजे NPS त्या पेन्शनच्या अभावी ह्या योजनेतील सर्व राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या मानधन दिले जाते, परंतु त्यात खूप साऱ्या त्रुटी आहेत। त्यात कर्मचाऱ्यांचा अतिप्रमाणाचं नुकसान आहे, ते संघटनेच्या सर्वच पदाधिकाऱ्यांना महाराष्ट्रभर मान्य नाही आहे। म्हणून राज्य सरकारने जुनी पेन्शनप्रमाणे आम्हाला पेन्शन द्यावी ही प्रथम आमची मागणी आहे। इतर मागण्या म्हणजे आमच्या वेतनात 7व्या वेतनातील त्रुटी, अनेक अशा प्रलंबित मागण्या आहे। अनुकंपावर भरती, कारण MPSC भरती, कारण महाराष्ट्रातील आज जे कर्मचारी आहेत 2031 पर्यंत हा राज्य सरकारचा जुन्या कर्मचाऱ्यांचा अजेंडा जो आहे तो संपूर्ण सेवानिवृत्त झाल्यानंतर हे कर्मचाऱ्यांची तुटवडा राज्य सरकारवर मंत्रालयापासून ते अख्खे राज्यभर त्यांचा तुटवडा, एक कर्मचाऱ्यांकडे 4-4, 3-3 टेबलची कामं आहेत। सध्या कंत्राटी पद्धतीने सर्वच ठिकाणी राज्य शासनामध्ये कामं चालू आहेत, पण कंत्राटी ही मान्यता आम्ही सरकारी कर्मचारी संघटनेने दिलेली नाही, पण शासन कंत्राटी पद्धतीवर सगळं काम काढून घेत आहे। त्याच्यामुळे त्याच्यावर आमच्या कामावर विपरीत परिणाम, कारण कंत्राटी पदावर जे कामं करतात त्यांच्यावर कोणतीच रिस्पॉन्सिबिलिटी नाही, कारण एक जर क्लार्क असेल, कनिष्ठ लिपिक असेल, वरिष्ठ लिपिक असेल, त्याच्या एका सहीची जी जिम्मेदारी असते ती जिम्मेदारी कंत्राटी कर्मचाऱ्यांची नाही आहे। तर आम्ही शासनाला वारंवार सांगत आलो की तुम्ही नियमित भरती करा, अनुकंप भरती करा, सफाईगार भरती करा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून जी काही पदं रिक्त आहेत ती भरती करा, ही मागणी आमची महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून सर्व संघटनेची आहे। आणि आज राज्यभर या संघटनेचा संपाचा इशारा दिलेला आहे। काल 21 तारखेपासून तो आजचा दुसरा दिवस आहे आणि मी महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वतीने पूर्ण महाराष्ट्रभर आमचं संपाचा अजेंडा कायम यशस्वी राहिलेला आहे आणि आजही तो तसाच आहे आणि यापुढेही तसाच चालू राहील असे मी आपल्याला सांगू इच्छितो। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय संघटना। माझं नाव सौ सान्वी विनोद तावडे, मी महाराष्ट्र राज्य कर्मचारी संघटना आमची आणि आमचं कामगार हॉस्पिटल वागळे इस्टेट इथे परिसेविका या पदावर कार्यरत आहे। आज जो आपला पूर्ण राज्यभर संप पुकारलेला आहे, बेमुदत संप, त्यामध्ये तृतीय श्रेणी कर्मचारी, चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि इतरही संघटना सगळ्या आहेत, त्याचा आम्ही प्रतिनिधित्व ठाणे रुग्णालयातून करत आहोत। आमच्या ह्या ज्या काही मागण्या आहेत, जुन्या पेन्शन, कंत्राटी कर्मचारी हे बंद करून सरळ सेवा भरती ह्या आणि अशा बरेच आमच्या मागण्या आहेत, त्या पूर्ण झाल्या पाहिजे अशी आमची शासनाला विनंती आहे। आणि जोपर्यंत त्याचा पॉझिटिव्ह निर्णय येत नाही आमच्या बाजूने, तोपर्यंत हा संप आमचा असा बेमुदत कायम चालूच राहणार आहे, हे आम्ही आता शासनाला सांगत आहोत। आणि बऱ्याच लोकांचं असंही आहे इतरांचं की उठसूट तुम्ही संप करता, तुमचं काय आहे, पण मी बाकी विषयाशी न बोलता आरोग्य खात्यांचा एवढंच सांगेन, जेव्हा कोविड काळ होता तेव्हा आम्हीच सगळ्यात पुढे होतो फ्रंटलाईन वर्कर म्हणून, तेव्हा तुम्ही आम्हाला डोक्यावर घेतलं होतं, पण आज पेन्शन देताना किंवा आमच्या ज्या रिक्त पदं आहेत ते भरताना ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का? त्याही गोष्टीचा तुम्ही विचार करा। बाकी बेनिफिट बघा, सगळे बाकीचे किती घेत आहेत,
आपले जे राजकारणी लोक आहेत ते त्याचे बेनिफिट किती घेत आहेत आणि आम्ही कर्मचारी किती घेतोय, या सगळ्याचा विचार करून तुम्ही आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करा. जोपर्यंत होत नाही, पॉझिटिव्ह रिप्लाय देत नाहीत, तोपर्यंत हा अगदी महिन्याच्या पुढे गेला तरी आमचा संप हा असा चालूच राहणार आहे. नाही, सध्या आमच्याकडे IPD बंद आहे, आमचं हॉस्पिटल स्थलांतर होणार आहे आणि OPD चालू आहे, पण पेशंटला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची आम्ही काळजी घेतली आहे. आमचे जे काही परिचारिका आहेत त्या संपात आहेत, ज्या लातूर युनियनच्या आहेत, पण त्या आता आमच्या जर मागण्या नाही लवकर पूर्ण झाल्या तर तेही आम्हाला जॉईन होतील, पण पेशंटवरती याचा परिणाम होणार नाही याची आम्ही सर्वतोपरी काळजी घेतली.